जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, MSF भरतीसाठी प्रशिक्षणसाठी बोलवण्यात आलेल्या 1151 पुरुष उमेदवारांसाठी अपडेट आहे. विद्यार्थी मित्रांनो, 4/4/2025 महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, महाराष्ट्र शासनाचे वैधानिक महामंडळ, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातर्फे महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती सन 2021 मधील प्रशिक्षणाधीन यादीतील उमेदवारांची महामंडळात पुरुष सुरक्षा रक्षक कंत्राटी पदासाठी निकष पडताळणी करून भरती प्रक्रिया 2023 पासून राबविण्यात येत असून त्यामध्ये आपली पोलीस भरतीतील प्रतीक्षाधीन व इतर पात्र निकष पडताळणी करून आपली अंतिम यादीमध्ये भरती प्रक्रियेद्वारे महामंडळात प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली होती. महामंडळाच्या धोरणाप्रमाणे प्रशिक्षणास पाठविण्यासाठी संदेश देऊन 3 संधी देण्यात येतात. त्यानुसार आपणास प्रशिक्षण सत्र 64, 65 आणि 66 मध्ये आपणास प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आले होते, परंतु प्रशिक्षण सत्र 66 मध्ये प्रशिक्षणासाठी अतिरिक्त उमेदवार हजर झाल्यामुळे उर्वरित सर्व उमेदवारांना परत करण्यात आल्यामुळे आपणास विशेष बाब म्हणून प्रशिक्षणाची एक संधी देण्यात येत आहे. तसेच प्रशिक्षणासाठी संदेश देऊनही उमेदवाराचा प्रशिक्षणासाठी प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सोबत जोडलेल्या यादीतील 1151 उमेदवारांपैकी जे उमेदवार महामंडळात सुरक्षा रक्षक भरतीच्या प्रशिक्षणात इच्छुक आहे अशा यादीतील नमूद उमेदवारांनी महामंडळाकडे ऑनलाईन गुगल फॉर्मद्वारे अर्ज करणे आवश्यक आहे. जे उमेदवार गुगल फॉर्म भरून प्रशिक्षणात इच्छुक असल्याबाबत महामंडळास कळवतील त्याच उमेदवारांना आगामी काळात होणाऱ्या प्रशिक्षण सत्रात प्रशिक्षणासाठी महामंडळातर्फे पाठवण्यात येईल. प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांनी ही जी लिंक आहे या लिंकवरती गुगल फॉर्म भरणे आवश्यक आहे. सदरची लिंक 4/3/2025 ते 10/3/2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालू राहील. तरी सदर कालावधीतच गुगल फॉर्म भरून विनंती करणाऱ्या उमेदवारांनाच प्रशिक्षणासाठी संधी देण्यात येईल. जे विद्यार्थी गुगल फॉर्म भरतील त्यांनाच संधी देण्यात येईल, हे लक्षात ठेवा. म्हणजे गुगल फॉर्म भरणं आवश्यक आहे. ज्यांना प्रशिक्षण घ्यायचं आहे त्यांना ट्रेनिंग करायचं आहे त्यांना. गुगल फॉर्मद्वारे विनंती अर्ज न करणाऱ्या उमेदवारास प्रशिक्षणात इच्छुक नाही असे गृहीत धरून त्यांची नावे महामंडळाच्या प्रशिक्षण विभागाच्या प्रशिक्षणाधीन यादीतून रद्द करण्यात येतील याची नोंद घ्यायची आहे. प्रशिक्षणात हजर होताना प्रशिक्षण शुल्क म्हणून सुरक्षा अनामत रक्कम 15,000, 10,000 नॉन रिफंडेबल म्हणजे वापस मिळणार नाही आणि 5 रिफंडेबल म्हणजे 5,000 रुपये 15,000 पैकी तुम्हाला रिटर्न मिळणार आहे, भरणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी. सुरक्षा रक्षक पदाचे 45 दिवस मूलभूत प्रशिक्षणात हजर होताना प्रशिक्षणात समक्ष असलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्र, चारित्र्य पडताळणी म्हणजेच पोलीस व्हेरिफिकेशन आणि मेडिकल करणे आवश्यक आहे. म्हणजे हे दोन्ही करून घ्यायचं आहे तुम्हाला. सोबत जोडण्यात आलेल्या सबपत्र 1 मध्ये प्रशिक्षणासाठी हजर होतानाच्या अटी व शर्तीची माहिती देण्यात आली आहे. ठीक आहे. तर एकूण 1151 उमेदवार आहे. ही यादी आपल्या टेलिग्रामवर टाकलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तिथे नाव चेक करून घ्या. तुमचे प्रत्येकाचे नाव चेक करा. ज्यांना प्रशिक्षणासाठी जायचं आहे. यादी सर्च होत नाही तर तुम्हाला इंडिव्हिज्युअली प्रत्येकाने स्वतःचं नाव चेक करायचं आहे. एकूण 26 पेजेसची ही लिस्ट आहे. एकूण आपण शेवटचा विद्यार्थी बघितला आपण तर सर्व यामध्ये पुरुष उमेदवारच आहे. 1151 आहे, बघू शकता. तर सर्वांनी जे विद्यार्थी प्रशिक्षणासाठी जाण्यास इच्छुक आहे त्यांनी गुगल फॉर्म भरून घ्यायचा आहे सुरुवातीला आणि मेडिकल आणि पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. धन्यवाद.